थिम्पूची सफर झालेली आहे आणि अजून एक दिवस जो मिळालेला आहे तो वाया घालवायचा नाही आहे. त्यामुळे आज पुनाकाला जायचं आहे. पण पुनाकाला जात असताना वाटेत एका जागी आम्ही थांबलेलो आहे, डोचेला पासला थांबलेलो आहे आणि ही जागा फार जबरदस्त आहे. ही कहाणी आहे 2003 सालची, जेव्हा आसाममधल्या बोडो अतिरेक्यांनी इथे हल्ला केलेला होता भूतानवरती आणि तो भूतानवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय सरकारने भारतीय आर्मीची मदत घेऊन भूतान सरकारला मदत दिली आणि त्याच्यातनं बोडो अतिरेक्यांचा नायनाट करण्यात आला. आणि ह्या बाजूनी आसामच्या बाजूनी जे भूतानला आक्रमण झालेलं होतं ते व्यवस्थित मोडून काढण्यात आलं. त्याच्या कमेमोरेशनमध्ये इकडच्या बाजूला या इकडे आणि इकडनं दाखवूया आपण. इथनं छान दिसेल. राजाच्या राणींनी 108 स्तूपा बांधून त्या युद्धाची स्मृती ही छान पद्धतीने जपलेली तुम्हाला इथं दिसेल. नजरेला तुम्हाला दिसतील 20-25, पण एकूण 108 स्तूप हे बांधण्यात आलेले आहेत आणि त्या काळामध्ये ज्यांनी बलिदान दिलं आणि नंतर विजय मिळवला त्या युद्धामध्ये, त्याची स्मृती इथं छान पद्धतीने जपली गेलेली आहे. पुनाकाच्या रस्त्यामधली ही जागा बघून वेगळंच फिलिंग येतं आहे. भूतानचं एक वेगळं रूप बघायला मिळालेलं आहे आणि अर्थातच निसर्गाची साथ सतत आमच्यासोबत आहे. हे सगळे स्तूपा उभारताना खूप विचार केला गेलेला आहे. म्हणायला गेलं तर भूतानी लोकांचं अख्खं विश्व इथे आहे. त्याचं कारण हे म्हणजे चंद्र आहे, हे म्हणजे सूर्य आहे आणि मध्ये अर्थातच बुद्ध आहेत. भूतानी लोकांना याच्यापेक्षा काही लागत नाही. 108 स्तूपा तर आपण पाहिले, परंतु आपण आपली प्रार्थना कशी यांना दाखवणार, या निसर्गाला कसं दाखवणार, या पर्वतांना कसं दाखवणार, या योद्ध्यांना कसं दाखवणार. त्यामुळे मी सुद्धा हा छोटा स्तूपा करतोय आणि या छोट्या स्तूपावरती हे असा आपला एक दगड चढवायचा असतो आणि नमस्कार करायचा असतो. म्हणजे या सगळ्या प्रार्थनेमध्ये तुम्हीही सहभागी झाल्याचा एक समाधान मिळतं, एक आनंद मिळतो. छानच. पुनाकाचा प्रवास सुद्धा इतका निसर्गरम्य आणि सुंदर आहे. चारी बाजूला हिरवीगार वनराई आहे. घाटातला रस्ता सुद्धा नागमोडी वळणाचा आहे. वेगवेगळी फुलं ही आत्ता बहरलेली आहेत आणि त्याच्यातनं आमचा हा असा नागमोडी प्रवास चालू आहे. वा. भूतान हा देश वेगळा आहे आणि मी त्याच्या प्रेमात पडायचं अजून एक मुख्य कारण असं आहे, विश्वास ठेवा माझ्यावरती, 72% भूतानमध्ये अजूनही अरण्य जपलं गेलेलं आहे, जंगल जपलं गेलेलं आहे आणि त्यांच्या राजाने डिक्लेअर करून टाकलेलं आहे, डेव्हलपमेंट कितीही झाली तरी कमीत कमी 60% जमीन भूतानमधली ही जंगलाच्या रूपानं सांभाळली जाईल. याचा परिणाम लक्षात घ्या मित्रांनो, मैत्रिणींनो. हा जगातला एकमेव तसा देश असेल की जो प्रगतीच्या वाटेवर नक्की आहे, परंतु हा कार्बन डायऑक्साईड हवेत सोडत नाही. प्रदूषणाची तर गोष्ट लांब राहिली, उलटं हे जगासाठी एका अर्थाने ऑक्सिजनचं केंद्र बनलेलं आहे. कारण इथली 72% जमीन आजही जंगलांनी व्यापलेली आहे. जवळजवळ 2-2.5 तासाचा प्रवास करून आम्ही थिम्पूहून पुनाकाला आलेलो आहे. मजेदार हे छोटंसं शहर आहे. मोठा घाट उतरून आम्ही खाली आलेलो आहोत. जवळजवळ 1,500 मीटर खाली आलेलो आहोत आणि नंतरचं दृश्य हे इतकं सुंदर आहे. कारण ही पुनाका चू आहे
म्हणजे ही इथली नदी आहे. ही भूतानमधली सर्वात मोठी नदी समजली जाते. अर्थातच आत्ता एकदम कोरडा काळ आहे, त्यामुळे या नदीला तेवढं पाणी नाही आहे. पण रंग बघा हो, कारण हे सगळं ग्लेशियरचं पाणी आहे, त्यामुळे त्याचा हिरवा निळा असा मजेदार रंग आहे. आणि समोर जे दिसतंय ते पुनाकाचं छोटंसं टाऊन आहे. झकारांडाची फुलं चारी बाजूला फुललेली आहेत. आता पुनाकाची मॉनेस्ट्री बघायची आहे आणि इथला एक वेगळा पूलसुद्धा बघायचा आहे. हा 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 हा, हे दृश्य बघूनच पुनाकाची मजा सुरुवात झालेली आहे. पुनाकाला येऊन आपण पोचलेलो आहोत. या नदीची गंमत अशी आहे की मेल आणि फिमेल नदी आहे असं म्हणलं जातं. ही सर्वात मोठी नदी म्हणली जाते. पुनाकाचू ही फिमेल नदी आहे आणि पलीकडनं मेल नदी तिकडं त्याला संगमावरती येऊन मिळते. पण ते इथे येण्याचं मुख्य कारण पुनाकाचं जे आहे ते वेगळं आहे आणि ते आहे हे इथलं झॉंग. भूतानमधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात हे जुनं झॉंग आहे. झाकारांडाच्या फुलांनी त्याला अजून सुंदर बनवलेलं आहे. आता या झॉंगला भेट द्यायची. समोर पूल दिसतोय तुम्हाला, त्या पूलवरनं चालत जाऊन या झॉंगला भेट द्यायची. आणि दृश्य नजरेत साठवण्याकरता इथं आम्हाला आमच्या गाईड जिग्मेनी मुद्दाम थांबवलेलं आहे. हा 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 हा, नदीमध्ये मासे म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आहेत बघा. फक्त झुंड आहे त्यांची, झुंड. हा 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 हा, ग्लेशियरचं पाणी आणि त्याच्यात सहजी खेळणारे मासे. भूतानमधल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जुन्या झॉंगमध्ये म्हणजे एका अर्थानं प्रार्थना स्थळामध्ये आपल्याला जायचं आहे. याचा एंट्रन्सच अजब आहे, कारण हा वेगळा पूल या नदीवरती बांधण्यात आलेला आहे आणि त्या पुलावरनं चालत जाऊन आत झॉंग बघायचं आहे. रंगांची उधळण बघा तुम्ही फक्त. हा 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 हा, खालनं वाहणारी नदी आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिसणारं रंगीबेरंगी फुलांनी नटलेलं हे जुनं झॉंग अप्रतिम. निसर्ग या भागामध्ये राज्य करत असल्याची अजून एक पोचपावती तुम्हाला दाखवतो. मधाची पोळी बघा फक्त. अरे बाप रे बाप. सातशे वर्ष जुन्या झॉंगमध्ये आल्यानंतर थक्क व्हायला होतं जेव्हा कळतं की इथे बांधकामासाठी माती, दगड आणि लाकूड याचा वापर केला गेलेला आहे. एकही खिळा नाही. सगळ्या गोष्टी इंटरलॉकिंग पद्धतीने बसवलेल्या आहेत आणि 700 वर्ष इथं या गोष्टी ठणठणीत उभ्या आहेत. वाव. काटेरी निवडुंगाला आलेली ही पिवळी जर्द फुलं, पुनाकाचा निसर्ग, सुंदर नदी आणि आता एक आकर्षणाचं अजून केंद्र
आणि ते म्हणजे हा सस्पेन्शन ब्रिज. जाऊया त्या ब्रिजवरती, चला हाही अनुभव घेऊया तेवढे जवळ आलो तर. सस्पेन्शन ब्रिजवरनं चालायचा मोह काही आवरत नाही आहे. निसर्ग भन्नाट आहे पुनाकाचा. चला हाही अनुभव घेऊयात. या या या. इथं फक्त खाली दाखवा, या खाली या, अजून थोडंसं बस. हे दाखवा फक्त हा ब्रिज कसा बांधला गेलेला आहे. लोखंडाच्या या अशा स्ट्रिप्स लावलेल्या आहेत दोन्हीकडे, अत्यंत मजबूत. हा रोप बघा तुम्ही, फक्त हा रोप जबरदस्त मजबूत रोप आहे. परंतु खरा जो पुनाकाचा निसर्ग आहे तो अफलात आहे. त्यामुळे अच्छा तो हम चलते हैं. जसे आम्ही चालतोय याच्यावरनं हा ब्रिज बारीक हलतोय आणि त्यामुळे अजून मध्यभागी गेल्यानंतर तो अजून हलणार आहे. पण हा अनुभव मजेदार आहे. आता जे चाललोय ते म्हणजे मोह आवरता येत नाही म्हणून चाललोय. जुळू वाहणारी नदी आणि त्याच्यामध्ये हात घालून पाण्याने तोंड धुतलं नाही, थोडंसं प्यायलं नाही तर कसं चालेल. त्यातनं ही भूतानची सर्वात सुंदर आणि मोठी नदी आहे. प्रखर उन्हाळा असून सुद्धा आत्ता झुळूझुळू वाहते. त्यामुळे आता जरा डुबकी मारणार नाही आहे, पण तोंड धुतो आणि थोडं पाणी पितो. चला. हा 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 हा. कारण याच्यापेक्षा चांगला फेस वॉश मिळूच शकत नाही. हा हा हा, क्या बात. पारो एअरपोर्ट बघा तुम्ही. सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इथं विमानं टेक ऑफ लँडिंग करतात. फक्त 9 पायलट्सना परवानगी आहे टेक ऑफ लँडिंगची, कारण हे हायली स्किल्ड जॉब आहे. हे तुम्ही बघा. आमच्या नशिबाने एक फ्लाईट आत्ता लँड होताना दिसतंय. डोंगराच्या कुशीतनं वळून ते फ्लाईट आलेलं आहे आणि त्या घराच्या डोक्यावरनं अक्षरशः ते फ्लाईट येत आहे. हे बघा. हायली स्किल्ड. एकीकडे राजा पण आहे, दुसरीकडे लोकशाही पण आहे. राजा निष्क्रिय नाही आहे, राजा फुल्ली इन्वॉल्ड आहे. आधीचा राजांनी निवृत्त होऊन पुढच्या पिढीच्या हातामध्ये मनापासून सत्ता म्हणा, राज्यकारभार हा दिलेला आहे. तरी तो जो नवीन राजा आहे त्यांनी लोकशाही रुजवण्याकरता व्यवस्थित इलेक्शन्स घेऊन आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॉप्युलेशन फक्त 7.5 लाख आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो आणि त्याच्यामध्ये ॲडअप होतं की आत्ताच्या घडीला 72% या देशाची भूमी ही जंगलांनी व्यापलेली आहे. आणि राजांनी जाहीर केलेलं आहे प्रगतीच्या पथावरती नेईन, पण कमीत कमी 60% जमीन ही जंगलांनीच व्यापलेली असेल असा हा देश आहे भूतान. या भूतानला अत्यंत छोटी विजिट, कामासाठी आलो होतो त्यामुळे अत्यंत छोटी विजिट केलेली आहे. थोडंसंच फिरलेलं आहे. 3 दिवसात 3च फक्त मी म्हणेन की गावं, शहरं म्हणणंसुद्धा मला जमत नाही आहे, गावं बघितलेली आहेत. पारो, थिम्पू आणि पुनाका. तरी या देशाच्या मी प्रेमात पडलेलो आहे. त्याचं कारण असं आहे, हा देश निसर्ग सुंदर आहे, माणसं गोड आहेत आणि इथलं वातावरण हे आल्हाददायक
आहे. म्हणून ही छोटी विजिट मनात साठवत पक्का निश्चय करतोय, येणार येणार येणार, भूतानला नक्कीच परत येणार. सुनंदन लेले, पारो, भूतान.